नमस्कार, UCN विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी संपदा. आपण सगळीच जण आपल्या आयुष्यात प्रगती करण्याकरता झटत असतो, धडपडत असतो आणि ही सगळी प्रगती आपण आपल्या स्वतःकरता करण्याच्या विचारात असतो, आपला कम्फर्ट झोन वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं. पण काही लोक अशी असतात की जी फक्त स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता स्वतःबरोबर आपल्या समाजाच्या प्रगतीकरता, आपल्या समाजाच्या लोकांच्या उन्नतीकरता झटत असतात, तेवढ्याच आपुलकीने, तेवढ्याच प्रेमाने. अशी फार मोजकी माणसं असतात आणि ती जेव्हा आपल्या अवतीभोवती येतात तेव्हा आपल्यातसुद्धा एक वेगळीच पॉझिटिव्हिटी भरून जातात. अशीच एक जोडी आज आपण आमंत्रित केली आपल्या स्टुडिओमध्ये. वडील आणि लेकीची ही जोडी, त्यांचं कौतुक करण्याकरता, त्यांचं कार्य जाणून घेण्याकरता आज आपण त्यांना इन्व्हाइट केलं आहेत. आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या सगळ्यांचे सुपरिचित असे देवता लाईफ फाउंडेशनचे अध्यक्ष श्री किशोर बावणे आणि उपाध्यक्ष कुमारी कस्तुरी बावणे यांना. सर, मॅडम, आपल्या दोघांचंही खूप स्वागत आहे कार्यक्रमात. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं की फार मोजकी लोकं अशी असतात जी स्वतःबरोबर समाजाच्या प्रगतीकरता झटत असतात. आणि इथे तर प्रत्यक्षात वडील आणि लेकीची जोडी आहे. तर मला सगळ्यात पहिले जाणून घ्यायला आवडेल की देवता लाईफ फाउंडेशनचं कार्य आम्ही बघत असतो, पण एक्झॅक्टली त्याच्याबद्दल तुमच्याकडनं ऐकून घ्यायला आवडेल. नक्कीच. मी कस्तुरी बावणे, देवता लाईफ फाउंडेशनकडनं. आमचं हे एक नागपूर बेस्ड NGO आहे. आमचं मेन कार्य कॅन्सरग्रस्त मुलांसाठी काम करण्यासाठी असतं आणि 12 वर्षाच्या आतील, सो 0 to 12 इयर्सच्या आतमधील जेवढे पण कॅन्सर पीडित मुलं आहेत त्यांच्या मदतीसाठी आम्ही नेहमीच काम करत असतो. आमची स्थापना कॅन्सरच्या मुलांसाठी काम करण्यासाठी झाली, पण ओव्हर द इयर्स, आता एवढे वर्ष झाले, 5-6 वर्ष चालू होऊन, तर आमचे कार्य पण वेगळ्या वेगळ्या दिशेमध्ये स्प्रेड झाले आहे आणि ओव्हरऑल हेल्थकेअर सेक्टरच्या अंडर हे सगळे कार्य आमचे सुरू असतात. हेल्थ चेकअप कॅम्प्स डिफरंट, समोर तर आम्ही अजून माहिती देऊच, पण मोस्टली कॅन्सरच्या मुलांना, त्यांच्या फॅमिलीला कसं सपोर्ट करता येईल फायनान्शियली ॲज वेल ॲज होलिस्टिकली, मेंटली त्यांना कसं आम्ही स्ट्रेंथ देऊ शकतो, सपोर्ट करू शकतो, त्याच्यासाठी आमचं कार्य नेहमीच सुरू असतं. खूप छान वाटतं हे ऐकून की कुणीतरी अशा लोकांकरता विचार करतं की ज्यांना फक्त फायनान्शियलीच नाही तर मॉरलीसुद्धा आधाराची गरज असते. कारण कॅन्सर हे नावच असं आहे की जे ऐकल्यावर पेशंट आणि फॅमिली सगळेच म्हणजे तिकडे हादरलेले असतात. पुढे काय नाही, हा खूप मोठा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो. पण सर, मला आपल्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की सगळं सुरळीत सुरू आहे, आपला बिझनेस आहे, घर, कुटुंब सगळं व्यवस्थित, पण असं सगळं सुरू असताना देवता लाईफ फाउंडेशनचा विचार कसा मनात आला आणि ही कल्पना कशी काय सुचली की समाजाचं ऋण इतकं मोठं आहे ते फेडण्याचा इतका छान प्रयत्न तुम्ही करतात? तर समाजाने आपल्याला भरपूर दिला आहे, तर त्यासाठी परतफेड या माध्यमातून करायची ठरवली होती आम्ही. आणि मग जेव्हा एक मुलगा आला आमच्याकडे आणि त्याची आई वडील तिघही मिळून आले आणि सांगितलं काय याला कॅन्सर झाला आहे, ब्लड कॅन्सर झाला, तेव्हा आम्ही खूप हादरून गेलो होतो. आणि तेव्हा आमचं देवता लाईफ फाउंडेशन तयारच व्हायचं होतं, तिथून बेस चालू झाला होता आमचा. तर मग कोणीतरी देवच वाचवेल बा याला, ह्या उद्देशाने आम्ही विचार केला की मग त्याचं नाव कसं पडलं देवता लाईफ फाउंडेशन. मग देव तारीख त्याला कोण मारीक असं आम्ही ठरवून घेतलं की बा याला आपण मदत करायची. आणि तेव्हापासून आमची सुरुवातच झाली. जेव्हा नावही यायचं होतं देवता लाईफ फाउंडेशन तेव्हापासून आम्ही त्याला मदत करत आलो आणि त्या याच्यातून तो बराच दिवस निघाला. म्हणजे 7 ते 8 वर्ष आम्ही त्याला मदत केली कंटिन्यू. आणि त्या याच्यातून तो बराच म्हणजे व्यवस्थित झाला होता, काम करायला लागला, अभ्यास करायला लागला. नंतर काही दिवसांनी तो डेथ झाली त्याची. तर हा कॅन्सर विषय हा ऐकल्याबरोबरच लोकांचं मन हलवून जातं, खरंच आहे. आणि यातून कसं म्हणजे जावं लागतं, एक तर मनोबल महत्वाचं असतं. आणि त्या मुलाला आम्ही आईवडिलाला त्याच्या जे ट्रीटमेंट दिली, पैशाची मदत, मेडिसिनची मदत, बरंच प्रत्येक याच्यात आम्ही ब्लडची मदत, ब्लड खूप लागत होतं त्याला. ब्लड कॅन्सर असल्यामुळे त्याला बरं नेहमी 6-7 दिवसांनी ब्लड लागायचं, एक बॉटल लागायचीच लागायची.
तर अशा वेळेस आम्ही आमचे लोक जे होते कार्यकर्ते देवताचे, जे तयार करायसाठी आम्ही तयार झालो होतो देवता लाईफ फाउंडेशन, तेव्हा तेच लोक ब्लड द्यायला जायचे तिथे. आणि अशातून बरेच दिवस आम्ही त्याला चांगल्या याच्याने वागवलं आणि तो एक दिवस मग नंतर 13 वर्षाच्या जेव्हा झाला मुलाचा. तो आणि डेथ झाली त्याचं अजूनही आम्हाला खंत वाटतं. पण याच्यातून खरं आहे. बरंच काही शिकायला मिळालं आम्हाला. काही गोष्टी अशा असतात ना, आपण म्हणतो की आपल्या हातात नसतात, पण निदान एक समाधान की जेवढी दिवस आपल्याकडनं शक्य झालं आपण त्याच्याकरता काही ना काही करून त्याच्या आईवडिलांना एक मुलाचं जे काही सुख म्हणा किंवा त्याला आपण ट्रीटमेंट देतो याचं समाधान देण्याचा प्रयत्न जो आपल्याकडनं झाला, निदान ते एक समाधान आपण ठेवू शकतो, कारण बाकी तर आपल्या हातात नसतात काही गोष्टी. पण मला आता तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही आत्ता म्हणालात कस्तुरीताई की कॅन्सरचे 0 to 12 इयर्स हा एज ग्रुप तुम्ही सिलेक्ट केला आहे, तर काही त्याचं असं स्पेसिफिक रिझन? कारण की कॅन्सर तर आजकाल म्हणजे सगळ्याच एज ग्रुप्समध्ये आपण बघतो की बऱ्याच जणांना होत असतो आणि वेगवेगळे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत कॅन्सरचे. तर अशा वेळेला स्पेशली मुलांकरता तुम्ही मदत करताय, तर त्याचं काही खास कारण आणि कशा रीतीने मदत करता त्यांना? बिलकुल. तर तुम्ही अगदी बरोबर म्हटलं की कॅन्सर आता असं झालं की घरोघरी झालं आहे. आपण एखादा तरी पर्सनला ओळखतोच की ज्यांना कॅन्सर आहे, नेबर्स असो, फॅमिली असो, काही. तर ते तर आहे खूप. आम्ही जो एज ब्रॅकेट ठेवला 0 to 12, इवन 12 इयर्स आहे मॅक्सिमम, तरी आमच्याकडे मोस्टली मुलं अनफॉर्च्युनेटली एकदम 5 इयर्सच्या खालचे आहे. 2 इयर्स, 3 इयर्स, 4 इयर्स एवढ्या कमी वयातील मुलं आम्ही घेतले आहे. मेन एक फर्स्ट कारण तर हे आहे की कॅन्सर असा आहे, जेवढा लवकर तुम्ही डिटेक्ट कराल तेवढा लवकर तो बरा होऊ शकतो. एकच फक्त फायदा कॅन्सरचा अशा तरीकेने आपण बघू शकतो की जेवढा लवकर डिटेक्ट होईल अर्ली स्टेजेस तेवढा. आणि चाइल्डहुड कॅन्सर असं आहे जे पूर्णपैकी ठीक होऊ शकतं. खूप सारे रिसर्च पण झाले आहे, वर्ल्ड वाईड नोन पण आहे की पीडियाट्रिक कॅन्सर्स एकदम त्या मुलाला मोठं जाऊन ठीक करू शकतो. म्हणून त्या उद्देशाने आम्ही हे छोटे मुलं घेतले की जे आता आम्ही त्यांना मदत करू एवढ्या कमी वेळात, त्यांचं ट्रीटमेंट पटकन करणं, त्यांना पूर्ण सपोर्ट करणं, कारण मग ते जाऊन म्हणजे त्यांना एक मोठी लाईफस्पॅन त्यांना मिळू शकते. म्हणून हा ब्रॅकेट विदाऊट एनी थॉट चिल्ड्रनसाठी काही करायचं होतं म्हणून हा एज ग्रुप घेतला आम्ही. आणि ड्यू टू ओनली फंडिंग अँड फॉर्मॅलिटी फॅक्टर्स आम्ही 12 इयर्स असा एक गॅप त्याच्यामध्ये ठेवला आहे. आणि जसं मी 12 ठेवलं तरी 10च्या अंडरच खूप पेशंट्स आमच्याकडे आहे. चाइल्डहुड म्हणून आम्ही ट्रीट करतो. आमचं एकच एम आहे की पटकन हे लोक मुलं ठीक होतील, बरे होतील आणि मोठे जाऊन दे कॅन लिव्ह देअर लाईफ हॅपीली. खूप छान विचार आहे, ही कल्पनासुद्धा खूप छान आहे. कारण आपण अगदी खूप अभिमानाने सांगत असतो की संपूर्ण जगात सगळ्यात जास्त यंग जनरेशन जी आहे ती इंडियामध्ये आहे. पण हा विचारसुद्धा करत नाही आपण की इतकी लहान मुलं, जी आपली येणारी पिढी आपण म्हणतो, ती इतकी सफर करते. पण तुमची ही कल्पना खूप छान आहे आणि ऐकून कुठेतरी एक समाधान आहे की आपल्या नागपूरची लोकं आहेत जी एवढा विचार करतात आणि इतकं छान सगळं कार्य करता आहात तुम्ही. आणखीन एक गोष्ट अशी आम्ही ऑब्झर्व केली की गेली 2 वर्ष कोविड नावाने सगळीजणं त्रस्त होती अक्षरशः आणि जग कुठेतरी थांबलं होतं. इतक्या कठीण प्रसंगात सुद्धा जिथे लोक घराबाहेर पडायला घाबरत होती, तिथे तुम्ही मात्र संपूर्ण महाराष्ट्र फिरत होतात आणि ब्लड डोनेशन कॅम्प, मला असं वाटतं की 62 ब्लड डोनेशन कॅम्प्स तुम्ही केलेले आहेत. कसं काय सगळं हे म्हणजे जमलं तुमचं, कसं काय तुम्ही केलं? ॲक्च्युली आमचं हेच होतं, उद्देशच होता की बा कुणालाही ब्लड कमी न पडावं. आणि अशा वेळेस काय कोरोनामध्ये काय झालं की कोणीच ब्लड द्यायला तयार नव्हतं. आणि आम्ही अवेअरनेसही प्रोग्राम राबवला आणि ब्लड डोनेशनचे कॅम्प पण राबवले त्यावेळेस. म्हणजे जवळपास आम्ही 10,922 बॉटल्स कलेक्ट केल्या होत्या तेव्हा युनिट. पूर्ण महाराष्ट्रात फिरलो, 36 जिल्हे फिरलो आम्ही, 6,000 किलोमीटर 14 दिवसात कंटिन्यू. पण कसा म्हणजे सपोर्ट तुम्हाला मिळत होता? हो बिलकुल. ते हां, जसं आम्ही रोज पेपरमध्ये बघत होतो की रक्ताची खूप कमतरता पूर्ण महाराष्ट्रभर होती, इंडिया वाईड तर होतीच, पण आम्ही त्याच्यावर विचार केला की ओके, आता आपण ज्या स्टेजवर आहोत तिथून काय करू शकतो. तर आम्ही महाराष्ट्राला केटर करण्याचं ठरवलं. फक्त नागपूर नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर हे ब्लड डोनेशन अवेअरनेस करणं आणि कॅम्पसुद्धा घेणं. कोविडमध्ये जे रेग्युलर डोनर्स पण होते, ज्यांची इच्छा असली तरी ते कोविडमुळे देऊ नाही शकले बिकॉज ऑफ वॅक्सिन, त्याच्यामध्ये पण पिरियड
पिरियड असायचा, मग ऑफकोर्स भीती होती कोविड स्प्रेड होण्याची, तर खूप कॅम्प्स कमी झाले होते. तर म्हणून आम्ही एक ब्लड डोनेशनची वेव्ह काइंड ऑफ तयार करण्यासाठी आम्ही रक्तदान महायज्ञच राबवला महाराष्ट्रभर. त्याला नाव पण आम्ही असंच दिलं. आणि खरं जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा सेम तुमच्यासारखाच प्रश्न होता की कसं होईल, एवढं मोठं कार्य आहे, कसं सपोर्ट मिळेल. पण म्हणजे लोकांचा एवढा साथ आम्हाला मिळाला, म्हणूनच आम्ही एवढी मोठी रॅली ही सक्सेसफुली कंप्लीट करू शकलो आणि खूप नवीन लोक जुडले आणि सगळ्यांना हा आमचा महायज्ञ खूप छान वाटला आणि ते स्वतःहून आमच्यासोबत देवतालाई फाउंडेशनसोबत जुळत गेले आणि तसंच आमचा हा प्रोजेक्ट एकदम सक्सेसफुली फुलफिल झाला. बरं, महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये बरेचसे ऑपरेशन झाले आमच्याकडनं. म्हणजे जेव्हा ब्लडची गरज लागली, ऑपरेशन होत नव्हते, थांबले होते ऑपरेशन, ब्लड नसल्यामुळे थांबत होते. बरोबर. तर तेव्हा आम्ही बरेचसे लोकांना मदत केली. जवळपास 150 ते 200 लोकांचे ऑपरेशन त्यावेळेस आमच्याकडून झाले. म्हणजे तुम्ही ब्लड डोनेशनच्या कारणाने असं सुरू केलं निमित्ताने, आणि त्याच्या बरोबरीने ही पण एक कार्य तुमच्याकडनं घडलं की इतक्या लोकांचे ऑपरेशन सक्सेसफुल झाले. पण मला अजूनही हा एक प्रश्न पडतो की तुम्ही समाजकार्य किंवा समाजाचं ऋण फेडण्याच्या दृष्टीने हे सगळं कार्य करण्याचा प्रयत्न जरूर केला, पण कुठेही मनात अशी भीती नाही राहिली की आज जिथे आपण आपल्या घरात सुद्धा म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकापासून जितका लांब शक्य आहे तेवढा लांब राहण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही मात्र संपूर्ण महाराष्ट्रात होतात, तर कधी असं मनात भीती नाही वाटली की आपण काहीतरी चांगलं करण्याच्या ह्याच्यात स्वतःला काहीतरी आपण त्रासात म्हणजे घालवून घेऊ किंवा असं काही कुठे मनात शंका नाही करायली? ॲक्च्युली आली होती, ह्युमन्स आहे, थोडी म्हणजे इमोशन्स तर तसे राहतातच. आणि आमच्यापेक्षा जास्त जे बाकी लोक ते पण कन्सर्न्ड होते की तुम्ही लोक एवढे चालले आहे महाराष्ट्रभर. आम्ही प्रिकॉशन्स सगळे आमच्या तरीकेने सगळे प्रिकॉशन्स घेतले. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, आमच्यासोबत यंगेस्ट मी होती तेव्हा 24 इयर्स, आणि जे सगळ्यात ओल्डेस्ट मेंबर होते आमच्या रॅलीमध्ये ते 87 इयर्सचे होते. ते चंद्रपूरचे आमचे एक सर आहे, ते देवतालाई फाउंडेशनसोबत जुडले आणि आम्ही त्यांना स्वतःहून म्हटलं की सर प्लीज तुम्ही नको या रॅलीमध्ये, कारण की तुमची हेल्थ, सिनियर सिटीजन, आम्ही ॲटलीस्ट सगळ्यांनी वॅक्सिन्स वगैरे घेतले होते, थोडं यंग होतं तर आमच्यामध्ये थोडा तो एन्थुझियाझम पण होता की नाही करूच आपण. पण ते बिलकुल मागे नाही वळले. त्यांनी म्हटलं मी पूर्ण रॅली करील, माझी ही पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आहे, काही लिहून दिलं त्यांनी की काही पण होईल तर मी माझ्यावर आहे, तुमच्यावर काही नाही, पण प्लीज मी येतो, माझी ही इच्छाच तुम्ही समजा की आम्ही. आणि ते आले. खरंच त्यांनी एवढी मदत केली. ते खूप ॲक्टिव्ह होते, एकदम लहान टीनेजरसारखेच ते ॲक्टिव्ह होते. मला वाटते की अशा सगळ्या एनर्जीने, जे पॉझिटिव्ह माइंडसेटनी सगळे निघाले होते एक उद्देश घेऊन, त्याच्यानीच आय थिंक सगळ्यांना स्ट्रेंथ दिली. आणि बाकी लोकांचा सपोर्ट तर होताच. म्हणून आय थिंक ज्या इंटेन्शननी आम्ही गेलो होतो की नाही आपण काहीतरी इम्पॉर्टंट काम करतो आहे, तर मग त्याच्यासमोर बाकीच्या गोष्टी तेवढा मग आम्ही लक्ष नाही दिलं. आणि थँकफुली सगळं बरोबर झालं आणि एव्हरी ट्रिप एकदम सक्सेसफुल आणि सेफ राहिली सगळ्यांची. वा, किती समाधान असेल ह्या गोष्टीत की आपण एक छोटंसं म्हणजे नागपूरपासून तुम्ही सुरुवात केली होती, जेवढं काही आम्हाला माहिती आहे त्यानुसार की नागपूरपासून सुरुवात केली की हळूहळू एक एक कॅम्प वाढवत आज संपूर्ण महाराष्ट्र तुम्ही कव्हर केला कोविडसारख्या सिच्युएशनमध्ये, आणि इतक्या लोकांना तिची मदत पण झाली. आणि एरवी पण आम्ही असं बघत असतो की तुम्ही ब्लड डोनेशन कॅम्प्स, आय चेकअप कॅम्प्स हे तर रेग्युलरली तुमचे सुरू असतात, पण त्या व्यतिरिक्त आणखीन काय कार्य देवतालाई फाउंडेशन करत असतं ह्या समाजाकरता? ॲक्च्युली देवतालाई फाउंडेशन पुन्हा वेगळं काम करतं, थोडंसं वेगळं जाऊन करतं, प्रत्येक गोष्टीचा विचार करून करतं. पावसाळ्यात ज्या मोलकरीण ओल्या होत असतात, ह्या घरून त्या घरी जातपर्यंत ओल्या होत असतात आणि त्यांना मग त्यामुळे बिमाऱ्या किंवा बाकीचा त्रास होत असतो. तर आम्ही तो विचार घेऊन आम्ही छत्र्या वाटल्या होत्या. जवळपास 1500 छत्र्या मोलकरीणला दिल्या होत्या, जेणेकरून त्या ओल्यानं बा आणि त्या ह्याच्यातून आणि त्यामुळे बरेचशा मोलकरीण त्या बिलकुल वेळेवर जायच्या, कामावर जायच्या, स्वयंपाकीन म्हणा किंवा. आणि एक लास्ट इयर जसा आमचा कॅम्प हा आला, रॅली आम्ही आलो मागच्या वर्षी दसऱ्याच्या निमित्ताने आम्ही देवतालाई फाउंडेशनच्या अम्ब्रेलाच्या खाली एक नवीन युनिट आमचं काढलं आहे ऑपरेशन्स. त्याचं नाव आम्ही देवता सेवा संघ ठेवला आहे. हा एक नवीन पार्ट आहे देवतालाई फाउंडेशन NGOचा.
आता एवढं छान तुम्ही आणखीन एक युनिट काढलं आहे, तर त्याच्याविषयी पण की त्या अंडरमध्ये तुमचे काय कार्य असतं? जसं आमचं नाव आहे देवता सेवा संघ, सेवा जी सर्व्हिस आहे, तर हा जो युनिट आहे ते ॲज सर्व्हिस प्रोव्हाइड करतं. इथे फायनान्शियल हेल्प नाही करत आम्ही, जे आम्ही देवतालय फाउंडेशनतर्फे करतो. इथे जे काही कोणालाही सर्व्हिसच्या माध्यमातून मदत होईल, काउन्सिलिंग होईल किंवा कोणाला डब्बा पोचून देणे आहे किंवा कोणाचे सिनियर पेरेंट्स एकटे घरी राहतात, सिनियर सिटिझन्स, त्यांचं टेक केअर करायचं आहे त्या दिवसासाठी, किंवा अशी कुठलीही हॉस्पिटलला कोणाला न्यायचं आहे त्या छोट्या मुलांना, तर जी काही सर्व्हिसच्या माध्यमातून प्रोव्हाइड करता येईल ते आम्ही याच्यातनं करतो. आणि याच्यात मोस्टली आमचे एल्डर व्हॉलेंटियर्स आहे, जे स्वतःहून एकदम व्हॉलेंटिअरिंगली ते लोक वेळ देतात आणि कामं करतात ते. येस, म्हणजे तुम्ही स्वतः तर एक समाजकार्य करताच आहात, पण इतर लोकांनाही मोटिवेट करता आहात. पण मला एक प्रश्न हे सगळं ऐकत असताना असा पडतो की आजची जी जनरेशन आपण म्हणतो, त्यांचा प्रत्येकाचं उद्देश जे असं बघायला गेलं तर असतं की मला चांगलं शिक्षण घ्यायचं आहे, मला छान नोकरी करायची आहे आणि भरपूर पैसे कमवून मला लाईफ एन्जॉय करायचं आहे. मला कस्तुरीताई तुम्हाला खास करून विचारायचं आहे की तुम्ही इतक्या यंग एजमध्ये आज सगळं सुखकर असं सोयीस्कर असं सगळं असताना तिथून बाहेर पडून समाजकार्य करायला निघालात. कसं काय, म्हणजे तुम्हाला मोटिवेशन कुठून मिळालं आणि कसं काय मनात ही कल्पना तरी कशी आली? आय थिंक ते जे सेईंग ॲट चॅरिटी बिगिन्स ॲट होम ते कम्प्लिटली लागू होतं. मला पण याची कल्पना किंवा मोटिवेशन जसं तुम्ही सगळं घरनंच आलं आहे. मॉम डॅड दोघं पण सोशल वर्कमध्ये खूप आधीपासून इन्वॉल्ड आहे, सोशल सर्कलमध्ये पण आहे आणि सोशल वर्क, तर मी लहानपणापासून काइंड ऑफ त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ड होती. आणि लकीली मोठं झाल्यानंतर त्याच्यामध्ये माझा इंटरेस्ट वाढला. आणि आता तर एवढे पॅशन्स आहे, लोक म्हणजे काहीही करू शकतात मुलं, लाईक फील्ड्स एवढे डिफरंट आहे, डिजिटल मीडियामध्ये एवढे पोस्ट आहे. तर मला असं वाटते ही पण एक फील्ड आहे ज्याच्यात काम करण्याची खूप गरज आहे. आणि मोर इम्पॉर्टंटली मला ते आवडतं काम, म्हणून मी या फील्डमध्ये गेली. आणि जसं खूपदा असं होतं डॉक्टर्सचे मुलं डॉक्टर होतात किंवा फॅमिली बिझनेस वाढवतात, तसं आमचा फॅमिली NGO आहे. आणि मला असं वाटते की जसं तुम्ही म्हटलं बाकीच्या सगळ्या सुखसोयी आहे, म्हणून मला खूप कॉन्फिडेंटली असं वाटतं की मी या सोशल फील्डमध्ये पूर्ण फुल टाईम माझं टाईम आणि डेडिकेशन देऊ शकते. म्हणून एक घरून मोटिवेशन मिळालं आणि मग मी स्वतःहून याच्यात लागली, तर असं ते झालं. ती 1 वर्ष US आणि नंतर 2 वर्ष ऑस्ट्रेलियाला राहून चुकली आहे. तिला ऑर्डर पण आला होता तिथे नोकरीचा, पण तिला म्हटलं नाही, तू हे काम कर, समाजसेवा, याच्यात खूप काही मनातून जे मनाला समाधान मिळतं ते कशानेच पैशाने मिळत नाही. खरं आहे, पण ही शिकवण असताना मुलगी नक्कीच कर्तबगार होणार यात काही शंका नाही. पण मला वडील म्हणून तुमच्या भावना जाणून घ्यायच्या की एवढी छान मुलीला तुम्ही शिकवण दिलेत, एवढे चांगले संस्कार दिले आणि आज ती मुलगी तुम्ही दाखवलेल्या मार्गावर इतकं छान सक्सेसफुली चालते, सगळं कार्य करते. तुम्ही एकदाच सांगितलं की तिकडे न जाता ती नोकरी न करता ह्या कार्याला, पण कुठेही काहीही मनात खंत न घेता आज आपली लेक आपण दाखवलेल्या मार्गावर छान एवढी वावरते. कसं वाटतं? छान, एकदम अभिमान आहे. मला तर अभिमान वाटतं, कारण ती लहानपणापासून पाहत आली, म्हणजे 7वी 8वी 9वी जेव्हापासून समजायला लागली. नंतर ग्रॅज्युएशन तिचं बाहेरच झालं, पुण्याला झालं. त्याच्यानंतर ती 1 वर्ष US गेली, तिथून मग ऑस्ट्रेलियाला गेली PG करायसाठी. तिथून परत आल्यावर मग मी म्हटलं की नाही, तू आता तुला पगार मिळून काय समाधान होणार, पैसे तर तसे तर कसेही कमवता येतं आणि ह्या कामातून तुला जे समाधान मिळेल ते कुठंच नाही मिळेल, कोणत्याच ह्याच्यात नाही मिळेल. आणि तिला सांगितलं, ती तयार झाली त्या गोष्टीसाठी. आणि जेव्हा आमचा पहिला कॅम्प झाला ब्लड डोनेशनचा, तेव्हा तिनेच लीडिंग केलं त्याचं की कोणाला काय पाहिजे नसतं, कोणाला काय खायचं आहे, कोणाला काय प्यायचं आहे, कोणाला काय म्हणजे किती वाजता झोपायचं आहे, इथून तर टाईम टेबल तिच्याकडे होता. खूप छान, खूप कौतुकही वाटतं जेव्हा आम्ही अशा लोकांना भेटतो की जिथे आई वडिलांनी दिलेला मार्ग मुलं निवडतायत आणि समाजाकरता काहीतरी करण्याचा एक प्रयत्नच त्यांचा होतो, तेव्हा आनंदही होतो. पण मला एक आणखीन असं विचारायचं आहे की जाता जाता आमचे प्रेक्षक
आता तुमचं एवढं मोठं कार्य ऐकल्यावरती साहजिक आहे बऱ्याच जणांना उत्साहही येत असेल आणि एक कुठेतरी मोटिवेशन, कारण प्रत्येकाच्या मनात कुठे ना कुठे एक इच्छा असते की जेवढं शक्य आपल्याकडनंही आपण समाज ऋण फेडण्याचा एक प्रयत्न करावा. तर काही जर लोकांना तुमच्या या फाउंडेशन या NGO बरोबर कनेक्ट व्हायचं असेल आणि त्यांनासुद्धा तुमच्या बरोबरीने काही हातभार आपल्या कार्यात लावायचा असेल तर ते कसं कॉन्टॅक्ट करू शकतात तुम्हाला आणि कसं काय तुमच्या या प्रवाहात ते येऊ शकतात? बिलकुल. आणि जेवढे लोक येतील तेवढं तर आम्हाला आवडेलच आणि तेवढी जास्त मदत आपण पोहोचू शकू. तर आमची वेबसाईट आहे www.devtalifefoundation.org. तिथे सगळे डिटेल्स आहे. डिटेल्स म्हणजे कॉन्टॅक्ट तुम्हाला भेटेल. आणि आमचं जे देवता लाईफ फाउंडेशनचं फिजिकल ऑफिससुद्धा आहे धरमपेठलाच आहे, आपलं WHC रोड. वटुबाई ज्वेलर्स सगळ्यांनाच माहिती आहे. जस्ट त्याच्यासमोरच धरमपेठ महिलाची सोसायटी आहे आणि त्याच्यासमोरच आमचं देवता लाईफ फाउंडेशनचं ऑफिस आहे. ते रेग्युलर ऑफिस टायमिंग मंडे टू सॅटर्डे 10 ते 6 ते सुरू असतं. तर व्हॉलेंटियर्स इथे येऊ शकतात किंवा वेबसाईटवर डायरेक्ट ते व्हॉलेंटियरचा फॉर्म भरला की आमच्याकडे त्यांची इन्फॉर्मेशन येऊन जातं आणि जसे प्रोजेक्ट्स येत राहतात आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करतो. तर आमचे ते मेंबरसुद्धा बनू शकतात. आम्ही एक खूपच नॉमिनल ₹100 फक्त ॲन्युअल मेंबरशिप फी ठेवली आहे, ज्या करून ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल ते आमच्या प्रोजेक्ट प्लॅनिंगमध्ये सगळ्या मीटिंग्सला येऊ शकतात. आपण सगळे बसून प्रोजेक्ट्स प्लॅन करू शकतो आणि एक्झिक्यूटसुद्धा करू शकतो. तर ते आमच्या ऑफिसवर सोशल मीडिया थ्रू, इंस्टाग्राम, फेसबुक कुठल्याही मार्गा थ्रू ते कनेक्ट करू शकता आम्हाला. खूप छान. आणि तुम्हाला भेटून खूप आनंद झाला, कारण आपण एरवी जेव्हा भेटतो ना तेव्हा इतर सगळ्या गोष्टी होतात किंवा हे, पण इतकं छान तुमचं जे कार्य आहे त्याच्याबद्दल आज सगळं डिटेलमध्ये ऐकून खूप छान वाटलं, खूप आनंद झाला. आणि तुम्ही इथे येऊन इतकी छान माहिती दिली, आपल्या समाजातल्या यंग जनरेशनला मोटिवेट केलं आणि तुमचा हा प्रवाह यापुढेही असाच छान अविरत सुरू राहील आणि आपला समाज सक्षम करण्यात खूप सिंहाचा वाटा जो तुमचा आहे त्याचं फळही आपल्याला लवकरात लवकर दिसेल आणि आपलं नागपूर, विदर्भ संपूर्ण सशक्त होईल याची आशा करते. थँक्यू सो मच. थँक्यू.